हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमची फाउंडेशन सिरीज पाहतो आहे. आज आपण तुमच्या फाउंडेशन सिरीजमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिकचं नाव असणार आहे अर्थनियोजन. यालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं देखील म्हटलं जातं. हा टॉपिक तुम्हाला इयत्ता 9वी, इयत्ता 10वी तसेच पुढील आयुष्यासाठी सुद्धा खूप उपयोगी ठरणार आहे. पहा, त्याआधी आपण अर्थनियोजन म्हणजे काय थोडक्यात पाहून घेऊया. आपल्याकडे विविध प्रकारचे खर्च असतात. ठीक आहे, काही वेळा काही खर्च अनपेक्षितरित्या सुद्धा येऊ शकतात. अचानक भूकंप झाला, त्सुनामी झाली किंवा कोणतीही अडचण झाली तर आपल्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा फायनान्शियल क्रायसिस होत असतात. हे शब्द तुम्ही नेहमी ऐकले असतील. तर प्रत्येक गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम खर्च करतो. आपण जे कमावतो त्यापैकी आपल्याला जे आवश्यक आहे त्या वस्तूंवर, त्या गोष्टींवर, त्या सेवांवर आपण पैसे खर्च करतो, आपली गरज पूर्ण करतो आणि आपल्या गरजा पूर्ण होऊन जी काही रक्कम राहिली असेल ती रक्कम आपण बचत करतो. ठीक आहे, बचत म्हणजे त्याचं सेविंग करतो किंवा त्याची गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट करतो. आणि या सगळ्या सुसूत्रतेला, या सगळ्या मॅनेजमेंटला अर्थनियोजन असं म्हटलं जातं. अर्थनियोजन म्हणजे काय तर एखादा गुंतवणूकदार आवश्यक तेवढी रक्कम आधी खर्च करतो आणि उरलेली रक्कम बचत करतो. त्या बचतीतूनच तो गुंतवणूक करतो. या सगळ्या नियोजनाला आर्थिक नियोजन किंवा अर्थनियोजन असं म्हटलं जातं. आता अर्थनियोजन हे समाजातल्या प्रत्येक स्तरावर केलं जातं. सामाजिक प्रत्येक स्तरावर अर्थनियोजन केलं जातं आणि ते करणं अतिशय गरजेचं आहे. यासाठीच हा चॅप्टर तुम्हाला शिकायला दिला आहे. यामध्ये पहिला आपण पॉईंट पाहणार आहोत तो असणार आहे बचत. आता बचत म्हणजे काय? जर तुम्ही कधी बँकेत गेला असाल तर तिथे तुम्ही पाहिलं असेल बचत खाते किंवा सेविंग अकाउंट अशा पद्धतीने तुमच्या पासबुकवर सुद्धा असेल. तर बचत म्हणजे सेविंग्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. बचत साधारणतः बँक किंवा पोस्टमध्ये केली जाते जनरली. ठीक आहे, बँक किंवा पोस्टमध्ये केली जाते. याचा फायदा असा की बँकेत किंवा पोस्टात जेव्हा तुम्ही तुमची बचत ठेवता, तुमची काही अमाऊंट, काही पैसे तिथे गुंतवता, बचत करता, तेव्हा ते पैसे अतिशय सेफ असतात. ठीक आहे, तिथून कुठेही लुबाडले जाऊ शकत नाही, त्या पैशांची चोरी होऊ शकत नाही. ते पैसे तिथे खूपच सेफ राहतात. म्हणून तिथे बचत करणं सोयीस्कर आहे. त्यानंतर तुम्ही कॅशलेस होऊ शकता. गो कॅशलेस यू नो की पैसे तुमच्याकडे न बाळगता देखील तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार हा ऑनलाईन पद्धतीने करू शकता. बँक किंवा पोस्ट तुम्हाला या पद्धती, ऑनलाईन बँकिंग असे किंवा बरेचसे इतर ॲप्स आज उपलब्ध आहेत. हे त्याचे फायदे आहेत बचत करण्याचे. एकतर तुमची बचत किंवा जे सेविंग्स आहेत ते अतिशय सुरक्षित राहतील. तुम्ही कॅशलेस व्यवहार करू शकता. तसेच त्या ठेवलेल्या बचतीवर तुम्हाला काही रक्कम एक्स्ट्रा मिळणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. नंतरचा पॉईंट असणार आहे गुंतवणूक. आता हे आपण खूप बेसिक पाहतो आहे कारण हा पाठ आपण 9वी आणि 10वीला पाहणार आहोत. जे विद्यार्थी 10वीला जाणार आहेत त्यांनी ऑलरेडी हे शिकलं आहे, पण आपण फाउंडेशन सिरीज घेतो आहे. यामध्ये अगदी बेसिकपासून सगळं क्लिअर होणार आहे. त्यानंतर आहे गुंतवणूक. गुंतवणूक शब्द देखील तुम्ही ऐकला आहे. याला इन्व्हेस्टमेंट असंही म्हटलं जातं. आता गुंतवणूक तुम्ही कुठे करू शकता बघा. बँकमध्ये करू शकता, पोस्टमध्ये करू शकता. बँक आणि पोस्ट खात्यांमध्ये जी तुम्ही गुंतवणूक करता ती सुरक्षित असणार आहे. बँक आणि पोस्टमध्ये कसं घेऊ शकता तर बँकेमध्ये तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता. बँकचे अशा पद्धतीने तुम्ही तिथे गुंतवणूक करू शकता. वेगवेगळ्या बऱ्याचशा पद्धती आहेत किंवा बँकच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात, रिलायबल असतील, तिथे तुम्ही गुंतवणूक तुमची करू शकता. अजून गुंतवणुकीचे काही मार्ग आहेत ते म्हणजे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स. शेअर आणि म्युच्युअल फंड हे मार्ग थोडेसे रिस्की असू शकतात. तिथे रिस्क फॅक्टर जास्त असू शकतं. शेअर्स आणि म्युच्युअल फंड नक्की आहे काय ते अर्थनियोजनचा जो दुसरा व्हिडिओ असणार आहे, सेकंड पार्ट असणार आहे, तिथे आपण इन डिटेल्ड पाहणार आहोत. शेअर्स आणि म्युच्युअल फंड तुम्ही पाहिलं असेल, टी व्हीवर बरेचदा जाहिराती येतात. तुम्हाला थोडीफार पुसटशी कल्पना याबद्दल असेल. शेअर्स म्हणजे काय तर एखादी कंपनी असेल, ती कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ती कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक भांडवलदार तिथे गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचशा लोकांकडून तिथे गुंतवणूक केली जाते. तिथे गुंतवणूकदार गोळा केले जातात. जर त्या कंपनीचं प्रॉफिट झालं तर तुमच्या शेअर्सची रक्कम ही वाढणार आहे आणि जर त्या कंपनीचा लॉस झाला तर तुमच्या शेअरची प्राईस किंवा रक्कम ही मार्केट प्राईस ही कमी होणार आहे.
हा भाग आपण पुढे इन डिटेल पाहणार आहोत. शेअर्स खरेदी विक्री कशा पद्धतीने केली जाते, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते. पण हे गुंतवणुकीचे काही ऑप्शन्स आहेत, त्यापैकी बँक आणि पोस्ट हे सुरक्षित असणार आहेत, तर शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे थोडेसे रिस्की फॅक्टर असणार आहेत. त्यानंतर आपण समजून घेऊया की कर म्हणजे काय. आता जर आपण अर्थनियोजन पाहतो आहे तर कर म्हणजे काय आपल्याला समजायलाच हवं. कर म्हणजेच टॅक्स. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण टॅक्स पे करतो. आपण सरकारला, गव्हर्नमेंटला जो टॅक्स देतो त्यावरून, त्या टॅक्समधून आपल्याला सर्व सोयीसुविधा या दिल्या जातात, प्रोव्हाइड केल्या जातात. मग टॅक्स म्हणजे काय, तर 2017पासून टॅक्सेशनची सगळी या आधी जे टॅक्सेशन होतं ते खूप वेगळ्या प्रकारचं होतं, कर आकारणी वेगळ्या पद्धतीने केली जात होती. पण 2017पासून GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तुम्हाला माहिती असेल हा कर अस्तित्वात आला आहे. याला मराठीमध्ये वस्तू आणि सेवा कर असं म्हटलं जातं. हा कर आल्यापासून त्याने सगळ्या इनडायरेक्ट करांना, अप्रत्यक्ष करांना रिप्लेस केलं आहे. आपण आधी कर बघूया. कर आकारणी. मग ती कर आकारणी म्हणजेच आपल्यावर कर कशा पद्धतीने आकारला जातो, तर याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धती आहे ती आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरी पद्धती आहे ती आहे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय असेल, तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर जिथे करदात्याच्या वर स्वतःवर करदात्यावर कराचा बोजा येतो. ठीक आहे, ते कर तुम्हाला स्वतः पे करायचे असतात. त्याची जी पूर्ण अमाऊंट असणार आहे, रक्कम असणार आहे, ती त्या करदात्याला स्वतः द्यायची असते. कराचा पूर्ण बोजा हा करदात्यावर असतो, तेव्हा त्याला प्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. मग यामध्ये कोणकोणते कर येतील, तर यामध्ये येऊ शकतो इन्कम टॅक्स, आयकर, त्यानंतर कस्टम ड्युटी. अशा प्रकारचे कर हे प्रत्यक्ष करामध्ये येणार आहेत. तुमचं प्रत्यक्ष इन्कम इतकं आहे म्हणून तुम्हाला अमुक हा कर भरायचा आहे, म्हणजे त्या कराचा प्रत्यक्ष बोजा हा त्या करदात्यावर येतो. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे अशा प्रकारचा कर जिथे तो मनुष्य किंवा जो कोणी XYZ पर्सन असेल तो कर भरतो, परंतु त्याचा प्रत्यक्ष बोजा त्या माणसावर येत नाही. यामध्ये आपण म्हणू शकतो वस्तू सेवा कर. ठीक आहे, बघा आपण सपोज एंटरटेनमेंट टॅक्स आपण त्याला म्हणू शकतो. आपण कुठे मूवी बघायला गेलो, सिनेमा थिएटरमध्ये गेलात जर तुम्ही, तर ते तुम्ही तिकीट पे करता, त्याच तिकीटमधून एंटरटेनमेंट कर हा घेतला जातो. त्यासाठी तुम्हाला एक वेगळा कुठला कर भरावा लागत नाही. म्हणजेच तुम्ही मूवी बघण्यासाठी दिलेल्या पैशातूनच तुमचा एंटरटेनमेंट टॅक्स घेतला जातो, करमणुकीचा कर घेतला जातो. त्यामुळे तुम्हाला करमणूक कर हा वेगळा कर कोणता भरावा तिथे लागत नाही. अशा प्रकारच्या करांना ज्याचा बोजा प्रत्यक्ष करदात्यावर येत नाही त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, टॅक्सेशन म्हणजेच कराचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे प्रत्यक्ष कर, ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स असंही म्हणतो, आणि दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष कर, ज्याला इनडायरेक्ट टॅक्सेशन असं देखील म्हटलं जातं. दोनही प्रकार काय आहेत, कोणकोणते कर त्यात समाविष्ट होतात हे तुम्हाला सांगितलं आहे. या पुढील भागाकडे आपण वळणार आहोत. आयकर. ऐकलं असेल, यालाच इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. बऱ्याचशा मूवीजमध्ये इन्कम टॅक्स रेट वगैरे असं दाखवलं जातं. सो यू हॅव टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट इन्कम टॅक्स. आयकर म्हणजे काय, तर तुमचा जो वार्षिक जे काही इन्कम असणार आहे, वार्षिक तुमचं जे काही उत्पन्न असणार आहे, ते उत्पन्न एका त्याचे लिमिट्स ठरवले आहे. त्या लिमिटमध्ये असेल तर अमुक उत्पन्नावर अमुक कर तुम्हाला तिथे भरावा लागणार आहे. यालाच आयकर असं म्हटलं जातं. मग करदाता म्हणजे काय, ठीक आहे, तर जो व्यक्ती त्याचं उत्पन्न त्या लेवलचं आहे, त्याचं उत्पन्न सपोज त्यांनी एक रेशो दिला असेल की सपोज 10 लाख इतकं असेल, तर बाबा अमुक पैसे तुम्ही इन्कम टॅक्सला द्यायचे आहेत. तर जो पर्सन इथे इलिजिबल आहे, जो पर्सन या कराच्या स्लॅबमध्ये बसतो आहे आणि जो हे टॅक्स द्यायला बंधनकारक आहे, ठीक आहे, जो मनुष्य किंवा जो पर्सन हे आयकर द्यायला बंदिस्त आहे, ज्याला द्यावा लागेल, त्याला करदाता असं म्हटलं जातं. पुढे बघा, वित्तीय वर्ष म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये फायनान्शियल इयर असं म्हटलं जातं. फायनान्शियल इयर हे नेहमी 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत असणार आहे. तुम्हाला माहिती असेल 31 मार्चला सगळं क्लोजिंग असतं. सगळ्या बँका, सगळे आर्थिक जे व्यवहार असणार आहेत, सगळे फायनान्शियल जे असणार आहे ते सगळ्याचं क्लोजिंग
31 मार्चला होत असतं आणि नवीन वित्तीय वर्ष किंवा नवीन फायनान्शियल इयर हे 1 एप्रिलला सुरुवात त्याची होते. मग वित्तीय वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षामध्ये तुम्ही सगळं तुमचं फायनान्शियल कामकाज करणार आहात त्या वर्षाला वित्तीय वर्ष असं म्हटलं जातं, जे की 1 एप्रिलला सुरुवात होते आणि त्यानंतर 31 मार्चला ते वर्ष संपणार आहे. अशा प्रकारे वित्तीय वर्ष असणार आहे. त्यानंतरचा भाग आहे कर आकारणी वर्ष. जे वित्तीय वर्ष आहे त्याच्या पुढील वर्षाला कर आकारणी वर्ष असं म्हटलं जातं. फायनान्शियल बजेट हे जाहीर केलं जातं ते पुढच्या वर्षीसाठी असणारं फायनान्शियल बजेट असतं. म्हणजे जर 2020 आणि 21 या 2020-21 हे जे वर्ष असणार आहे, जे तुमचं आत्ताचं वित्तीय वर्ष आहे किंवा फायनान्शियल इयर आहे, तर कर आकारणी वर्ष कोणतं असेल तर ते 2021 आणि 22 असं असणार आहे. बघा, वित्तीय वर्ष जर मी तुम्हाला म्हणाले की वित्तीय वर्ष आत्ता 2020-21 आहे, तर कर आकारणी वर्ष हे 2021 ते 2022 असणार आहे. म्हणजे वित्तीय वर्षाचे पुढचं जे वर्ष असणार आहे ते कर आकारणी वर्ष असणार आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपण पाहणार आहोत. आयकरमध्ये कायम हे सगळं काम हे सगळं आहे हे रिलेटेड टू आयकर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. कायम खाते क्रमांक ज्याला आपण पॅन असं म्हणतो, P फॉर परमनंट, A फॉर अकाउंट अँड N फॉर नंबर. पॅन कार्ड तुम्हाला माहीत असेल, परमनंट अकाउंट नंबर हे पॅन कार्ड प्रत्येक 18+ काढू शकतो. कायम खाते क्रमांक असं त्याला म्हटलं जातं. हे इन्कम टॅक्स आयकर विभागाकडून तुम्हाला दिलं जातं, ज्यावरून तुमचं इन्कम टॅक्स असणार आहे. असं टॅक्सेशन ते लोक कॅल्क्युलेट करू शकतात. हे झालं खूप बेसिक अर्थनियोजनसाठी. आता हे कर आपण पाहिले, आयकर आपण पाहिलं, कोणाला कर द्यायचा आहे, किती लोकांना द्यायचा आहे, कोणाला द्यायचा आहे, किती द्यायचा आहे, हे करदाता मी जे तुम्हाला सांगितलं, जो स्लॅब सांगितला तो आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत की कर कोणाला भरायचा आहे, तो किती भरायचा आहे, काय पर्सेंटेज असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्या संबंधित असणारे काही नियम देखील आपण पाहणार आहोत. आज आपण एक बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं की बाबा अर्थनियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. माणूस त्याच्या दररोज असणाऱ्या गरजा पूर्ण करून भागून काही जी रक्कम असणार आहे तिची शिल्लक ठेवतो, त्या रक्कमीची तो आधी बचत करतो, त्यातूनच तो गुंतवणूक करतो. म्हणजे काय, त्याच्या फायनान्सचं तो प्लॅनिंग करतो. त्याचा जे अर्थ आहे, अर्थ म्हणजे पैशाचं जे काय आहे तो नियोजन करतो, याला अर्थनियोजन म्हणतात. मग तो बचत करेल, गुंतवणूक करेल. गुंतवणूक ही वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये देखील केली जाऊ शकते. ठीक आहे. आपण ते पुढे जसं जाऊ तसं शिकणारच आहोत. त्यानंतर कर म्हणजे काय, तुमचं जर इन्कम इतकं आहे, तुमचं एवढं कमावताय तुम्ही, तर मग त्याच्यावर तुम्हाला कर किती द्यावा लागेल, कोणत्या गोष्टींवर किती कर असेल, हे देखील आपण शिकणार आहोत. पण हे आपण पुढील भागात शिकणार आहोत. आज आपण इथंच थांबूयात. थँक्यू.